मणीच्या मनामध्ये माझं जे स्थान आहे ना ते पक्क करण्यासाठी मी किती ग्रेट आहे हे तुला दाखवायचं होतं. बाकी जो नडला त्याला गाडला हेच आमचं सूत्र आहे. आणि तू त्याला काही अपवाद नाहीये स्वानंद, लक्षात घे. आणि राहता राहिला मणीचा प्रश्न, मणी तुझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाही याची व्यवस्थित काळजी घेईन मी. का वागताय तुम्ही असे? का आमच्यात दुरावा निर्माण करताय तुम्ही? तो आधीच झालाय दुरावा. तो परत कधीच येणार नाहीये तुझ्याकडे स्वानंदी. तो तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. मी जे सांगेन ना तो तेच करेल, तो माझंच ऐकेल. ए बाळू, काय साहेब? काय रे, हा काय प्रकार आहे? माहित नाही साहेब, मी पाण्याचा पंप बंद करायला गेलो होतो, माहित नाही. बाकी तुमच्यामध्ये जो विस्तव पेटलेला आहे ना तो कसा धगधगता राहील ना ह्याची मी काळजी घेईन. आणि त्या धगधगत्या विस्तवावर तुमच्या दोघांमधलं नातं लवकरात लवकर जळून खाक कसं होईल याची मी व्यवस्था करेन. त्याच्यावर राग काढायला तुम्ही मणी सरांना किती त्रास देता याची कल्पना आहे का तुम्हाला? आणि जर असेल, का वागताय तुम्ही त्यांच्याशी असं? मुलगा आहे ना तो तुमचा. कोणते वडील आपल्या मुलाशी असं वागतात? आणि साहेब, ज्या दिवशी मणी सरांना कळेल ना की तुम्हीच त्यांचे वडील आहात, त्या दिवशी ते तुमचा किती तिरस्कार करतील याची कल्पनाही तुम्ही करू शकणार नाही. आतापर्यंत तुम्ही मणी सरांना जी वागणूक दिलीत ना त्यासाठी ते तुम्हाला कधीच माफ करणार नाही. साहेब, मणी तू इथे म्हणजे कधी आलास? आत्ताच आलास ना? जस्ट आलो.